लाडू, ए लाडू, अरे उठ बाळा, आज तालमीत जायला पण नाही उठलास. काय झालं? काल आम्हाला दमवलं आणि आता मस्त झोपलायस तू. लाडू, अरे बाळा, मला शाळेत जायचंय, तयारी करायची. तू येतोयस का माझ्या बरोबर शाळेत? चल उठ बाळा, उठ. ए लाडू, चला चला उठा उठा. लाडू, अरे मी मस्त तुझ्यासाठी शिरा बनवलाय, खायचाय ना? चल उठ लवकर. काय झालं? लाडू, अरे ताप आला तुला? लाडू बघ माझ्याकडे, डोळे उघड. लाडू, गोदाक्का, राधाताई गरम पाणी करा. राधाताई, गोदाक्का, मिठाच्या पाण्याच्या घड्या करा. लाडू ऐक ना, उठून बसतोस का बा? हा लाडू, अरे बा बघ तरी माझ्याकडे. जोर माराय. अरे बैठक मार नको, तू जोर मार. हा तू तू बैठक मारणार. वस्ताद नमस्कार करतो. अरे राणा, माझा पट्ट्या कुठं आहे? होय, अरे लाडू आला नाही आज. नाही, ते झोपलाय डाराडूर. झोपलाय? अरे तो तर मला तालीम बुडवणार नाही म्हणून. हे बघ राणा, तू तुझ्या तालीम बुडवायच्या सवयी त्या लाडूला लावू नको बर का. हो नाही वस्ताद, त्याचं काय, काल रातच्याला त्याचं जागरण झालं. जागरण? होय. अरे पैलवानाला नीट झोप मिळायला पाहिजे, आणि तू कसं जागरण करू दिलंस त्याला? अहो मी नाही, त्यानंच आम्हाला जागरण करायला लावले. का ते? त्याच्या डोसक्यात शिरलं भूतासंगत कुस्ती खेळायचं. मग काय, हाटूनच बसलं मला भूत पाहिजे म्हणून. अरे बाबा मग? मग काय, ते काहीतरी केलं आणि अवद्याला भूत बनवून आणलं. पण त्यो काय गणला नाही, म्हणला खरं खरं भूत पाहिजे. मग बसवन्नासनी भूत बनवून आणलं, मग घाबरला त्यो. अरे तुझ्यासारखाच आहे बघतोय लाडू. अरे तुम्ही बारक्यापणी भूतासंगत कुस्ती खेळायला हटून बसला होतास. होय, खाण्यापिण्याबद्दल सगळ्या सवयी राहणार आहेत. बर, लाडू येईल उद्या, तोवर तुमच्या मेहनती आणि कुस्ती चालू करा. चला. वस्ताद, अहो लाडू नाही तिने करमून झाले बघा. तरी बी कुस्ती खेळायची. चला. होय, आलो कापड बघ. हॅलो. हॅलो, अहो तुम्ही घरी येता का लगेच? काय झालंय? अहो लाडूला ताप आलाय. काय? हो, मला वाटलं काल दमलाय म्हणून झोपला असेल, पण आता उठवायला गेले तर अंगात ताप आहे त्याच्या. हो पण असं कसं आला ताप? मला नाही काही माहिती हो, तुम्ही या ना लवकर घरी. होय होय, मी निघतो लगेच. हा. काय झालं राणा? ते लाडूला ताप आलाय, मला अर्जंट मध्ये घराला जायला पाहिजे. वस्ताद. हा, मारा बैठका. वस्ताद. हा, शाबास. हा, वस्ताद, ते मला घरला गेलं पाहिजे हो. लाडूला ताप आलाय, डॉक्टरसने आणायला पाहिजे. हो हो हो, एवढं घाबरायला काय झालं? घरात बाकीची आहेत ना सगळी? आहेत की. अहो, पण त्याचं काय आहे, ते बारक्या पोराला ताप आल्यावर कोणाला काय करायचं काय माहित नाही, तर गेलं पाहिजे. अरे राणा, लाडू काल दमला असेल बघ. अरे बारक्या पोराच्याच काहीतरी वित असते, पण तू काय काळजी करू नकोस. आता घरात जा, तुळशीचा पाला, लवंग, दालचिनी आणि मिरेचा काढा करून पाच त्याला. दिवसानं 3 वेळा पाच, ताप निवल बघ त्याचा. चालतंय, गेल्या गेल्याच करतो. बरं वस्ताद, मी निघतो. हा, ठीक आहे. नमस्कार करतो. चल बाले. अंजली, धर, द्या. हो, मी याला उठवायला आले तेव्हा मला कळलं एवढा ताप आलाय म्हणून. लाडू, बाळा काय खायला आणू काय रे? अगो बाई, पोराला चांगला सटकून ताप भरलाय की ग. हो ना. गोदाक्का, डॉक्टरांना बोलवायला पाहिजे ना? तू रानाला फोन केल्यास नव? हो केला मी. पण गोदाक्का, अहो काय करायचं? मी लहान मुलांचा आजारपण कधी बघितलं नाहीये. राणा आला की डॉक्टरला बोलवून घे.
तवर मी तुळशीचा काढा करून आणते. ते प्याला म्हणजे त्याला आराम पडेल जरा. असं कसं काय अचानक ताप आला? हो नाही माहिती, अचानकच आला. की मिरी लवंग दालचिनी ते उकळून द्या सांगितले मला. अहो पण ताप जास्त आहे, त्याने काय होणार आहे? लाडू कुठं दुखतंय काय? अरे हा, हे विचारायचं राहिलं. लाडू, मग तुला कुठे दुखतंय का बाळा? हा नाही. मग काय होतंय सांग ना आम्हाला. सांग की काय होते? अरे काय होतंय म्हणजे काय? ताप भरलाय बिचाऱ्याला. पडू दे जरा निवांत त्याला. गोदक्का असा अचानक कसा काय ताप आला? अरे बारकं पोर सांभाळायचं म्हणजे नुसती मज्जा वाटली होय तुम्हाला? 17 वेळा विचार करायला लागतोय, त्यांची काळजी घ्यायला लागते. रातच्याला तुम्ही भूत भूत म्हणून मज्जा केली सा, आणि आता हे. अरे बारकी पोरं घाबरत्यात. अगं, लाडू हट्ट करून बसला. अरे बारक्या पोरांचं काय ऐकायचं काय नाही हे समजलं पाहिजे आपल्याला. त्यासनी उलट समजून सांगायला पाहिजे. उद्या त्यांना दुसरा काय बी हट केला तर ते पुरं करणार आहेस काय तुम्ही? हे बघा, आता उग काळजी करत बसू नका. अरे लहान पोर आहे ते, आजारी पडणार की. तुम्ही नका काळजी करू. गोदक्का ती तू काढा करून आणतेस काय? ते तर करूच आपण, पर ताप जास्त आहे. तू डॉक्टरला बोलवून घे. होय, मी सूरजला पाठवतो लगेच डॉक्टरांनी आणायला. लाडू काय बी काळजी करू नकोस, डॉक्टरांनी घेऊन येतो. हा आले, मी बी काढा घेऊन येते. चंदे, देवा, कुठल्या जन्माचं वैर काढलंय या वैरानं कुणाच ठाव. डोसक्याला ताप झालाय नुसता. ए चंदे, कुठे तड पडली होती का? आवत आहे सब, तुम्ही कशाला उठला सा? अहो अजून दुखल की पाठ. हे बघा मी काय आणलंय, गरम गरम पाण्याची पिशवी आणल्या. आता मस्तपैकी तुमची पाठ शेकते. हा? तुम्ही पलटी मारा बघू, पलटी मारा की. थांबा, हळू 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 हळू. हा ठीक आहे. हा ठीक. शेक. अगं अगं, काय अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? किती गरम आहे, काय जीव घेतेस का काय आमचा? हळू जरा बघ किती गरम आहे. हळू हळू. होय, ताई सब दुखलं की सांगा बर का मला. काय करायलास? अहो किती गरम आहे. कत्ती हो, काय पळट डोसकीची बाई आहे ही. शेक. आणि काय दुखलं की सांगा ग. हा, तुला सांगून काय आमचं दुखणं कमी होणार आहे? चंदे, तुला सांगतो, आमासनी का नाही जाऊन जीव घ्यावा वाटायला बघ त्या कैदाशाचा. बघा की ताई सब, अहो तुम्ही एवढे घोडे काढले असत त्याच्यात, तेव्हा काय बी नाही केलं त्यानं. हा ना, आता न काय करता त्यानं लई चोपला किंवा तू मस्ती समजा उठत काढलं बघा. आता थोबाड मीठ आणि आमची पाठ शेक. चल शेक आमची पाठ. चंदे, तरी आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो, या पोराला घरातनं हाकलून द्या, पण नाही. हे समजे त्याच्या बरोबर मज्जा करायला आणि आम्हाच ती दानीला द्यायलेत. ए बाई, जरा हळू शेक की, हळू शेक. आधीच आमची पाठ नाजूक झाल्या. ताई सब, फ्रॅक्चर पिक्चर नसेल ना व? तू हळू शेक म्हणलंय ना बा. आज घरात 2 जण आजारी पडल्यात. 2 जण? का बरं? अजून कुणाला आली पटकी? आणि कोण? अहो तू मसनी मारल्याची शिक्षा देवानं दिली की त्या लाडूला. तर आपण फणफणलंय म्हण. काय? वय, बरं झालं बघ चंदे, तसंच पाहिजे बघ त्या डामरटाला. आमच्या वाटेला गेला का नाही म्हणून त्याला ताप आला. चंदे, तुला सांगतो चंदे, कोण किती बी शिकू दे, कोण पाहिजे तर चंद्रावर बी जाऊ दे,
पण या जगात देव हाय आणि तो प्रत्येकाचा हिसाब चुकता करत असतोय. ताईसाहेब तुमचा हिसाब होईल तेव्हा? काय नाही म्हणजे ते हा एकाला एक आणि दुसऱ्याला एक असा हिसाब लावलाय बघा घरातल्यांनी. कोण कुठला तो लाडू त्याला काय एवढूसा ताप आला तर समजांची केवढी पळापळ झाल्या. काळजीचा महापूरच झालाय जणू काही खाली. तुमचं एवढं पाटकाड मोडलंय पण कोणी बघाय बी येईना बघा तुम्हासनी. जाऊ दे ग चंदे, तसं बी या घरात कायम आमासनी तुझ्या भावच मिळत आलाय. नशीबच फुटकं आहे आमचं. फुटकच म्हणाय पाहिजे, नाहीतर घरातल्या माणसाला असं इवळत ठेवून बाहेरच्यासाठी डॉक्टर बोलवलं नसतं लगेच. म्हणजे डॉक्टर बोलवलाय? तर काय अवसर पळतच गेले डॉक्टरला आणायला. बायकोची काळजी सोडून कोण कुठला तो लाडू त्याच्यासाठी जीव वर खाली व्हायला बघा त्यांचा. हे बरोबर आहे का ताईसाहेब? जाऊ दे ग चंदे, कळलं एक दिवस त्यांना आमची किंमत. तुला सांगतो चंदे, काल त्या लाडून लई भूत भूत केलंय ना व. आता भूतानं झपाटला असणार बघ त्याला. ते काय माहित नाही बरं ताईसाहेब, गोदा कनक नाही त्या रानादाला मास्तर लई झापलंय होय. वय खरं तसं स्वभावाला चांगली ती म्हातारी जरा जरा बर का. बरं झालं त्या दोघांनी चांगलं सुनावलं. ते लई तोऱ्यात बोलत होती ना व, त्या लाडूला सांभाळणार म्हणून लई फुशारक्या मारत होती. बघ म्हणा आता झेपतय का. अहो कुठलं झेपतय? अहो त्या दोघांची पडलेली तोंड बघायला पाहिजे होती बघा तुम्ही. तुम्ही असतासा का नाही तर तुमच्या पाठीचं दुखणं कुठलं कुठं गायब झालं असतं बघा होय. अहो ताईसाहेब कुठं? ते जरा पाठीचं दुखणं गायब करून येतो. आमसने बी बघायचे त्या दोघांची पडलेली तोंड. अहो पण तुमची पाठ दुखत होती ना व. दुखत्या खरं. पण आता तूच तर म्हणल्यास ना व, त्या दोघांची पडलेली तोंड बघून आमचे पाठीचं दुखणं गायब होईल म्हणून. ए दाताड काढायला काय झालं ग? नाही तुम्हासनी कुठं? हा ते मास्तरनीचं पडलेलं तोंड आठवलं म्हणून हसायला आलं. मग आता एकटीच हसणार आहेस वय? आमासनी बी हसू दे की जरा. राणा भाऊजी, लाडू घाबरलास काय भूताला? असं कसं काय आलं रे ताप? लाडू मी काय म्हणतो, थोडं खाऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल. चला आता पटकन खाऊन घेणार आहे हा लाडू आमचा. उठून बस. चल बा, चल बा, थोडं खाऊन घे म्हणजे बरं वाटेल. अरे तुला आवडतो ना म्हणून वरण भात केलाय मी. चल चल उठ लवकर. मी काय म्हणतो लाडू, जर खाऊन घे की. अरे खाल्लं की लगेच बरा होणार बघ तू. हो अरे नुसतं बरा नाही, अंगात ताकद बी येणार बघ. कुणाला बी हरवशील बघ तू. घे खाऊन घे. चला चला उठा. भूक नाही. लाडू आपण चेक करूया काय? हा हे काय इकडे जागा शिल्लक आहे? अरे हो की जागा आहे. थांब, इकडे बी आहे बघा बघा बघा. आणि इकडे बी आहे. काय झालं राणा भाऊजी? लाडू ए बाळा, काय झालं रे तुला? अगो बाई, चटकच लागायलेत की हो. लाडू ऐक. नाही राजवीर, हे बघ राजवीर, आम्ही का नाही तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं वरण भात आणलंय. थोडं खाऊन घे बरं. तू खाल्लं का नाही की मग आपण खेळायला जाऊ. काय खेळायचं बरं? अगो बाई, यो तर काहीच बोलणं झालाय की हो. फार कोमेजून गेलं की हो पोरग. असं कसं आला ताप? बघा राणा भाऊजी, तरी आम्ही सांगत होतो का नाही याचा जास्ती लाड करू नका. यो बघा आता कसं करायलाय.
लहान पोरांचं समज ऐकलं, त्यांचं ज्यादा लाड केलं का नाही की असं हे आगाऊपणा करतात, मग आजारी पडतात. आता केवढ्याला पडली बरं मजा. या डॉक्टर या. या डॉक्टर. काय झालं बाळा? हा, आंबे बरं. खाल्ले का पाण्यात खेळा? बरं झालं डॉक्टर साहेब तुम्ही आलासा. बघा बघा की किती सडकून ताप भरलाय ते. डॉक्टर साहेब काय सिरियस बिरियस तर नाही ना व? नाही म्हणजे तसं असेल तर जबाबदारी कोण घेणार? कोण म्हणजे? आपणच की. ती घेऊ हो, जी काय काळजी घ्यायची ती घेऊ आपण. पण दुसऱ्याचं पोर, त्यात डॉक्टरी इलाज, उग रिस्क कशाला बरं? नाही राणा भाऊजी आणि जाऊबाई काय त्याचं खरं आईबान आहेत. आम्ही अजून बी सांगतोय तुम्ही पोलिसांना बोलवा बरं. उद्या काही बरं वाईट झालं तर अंगलट येईल आपल्याच. वहिनी, पोलिसांचा काय संबंध? अहो राणा भाऊजी, उद्या याच्या बापानं कंप्लेंट बिम्प्लेंट केली तर? मामांजी नेहमी काय सांगतात, जे काय करायचं असेल ते कायद्यानं करा. मग कायदा हेच सांगतोय की पोलिसांना बोलवा. वहिनी उगाच काही काय बोलताय? हाव काही कसं, जे खरं आहे ते सांगायलोय. तुम्ही पाहिजे तर डॉक्टरांनीच विचारा. काय हो डॉक्टर साहेब, तुम्ही घरातल्या समध्यांकडनं असं लिहून घेता का नाही, काय बरं वाईट झालं तर उद्या आम्ही जबाबदार नाही म्हणून? जीवाला धोका असेल तर आम्ही तसं लिहून घेतो, पण याला तर किरकोळ ताप आहे, त्यामुळे त्याची इथं गरज नाही. हो गरज कशी नाही, किरकोळीचं सिरियस व्हायला असा किती वेळ लागतोय? तू जरा गप्प बसतीस का आता? मी काही गोळ्या लिहून देतो, 2-3 दिवसात त्याला आराम पडेल. त्याला पूर्ण आराम करू द्या. हो. मामी इंजेक्शन. काही होत नाही, माझ्याकडे बघ. डॉक्टर, ते इंजेक्शनची काय गरज आहे? गोळ्यांवर भागवा की. हो, इंजेक्शन त्याला लवकर फरक पडेल. नाही नाही नाही, याची जबाबदारी घेणारा जोवर कोणी येत नाही तवर असलं हे सिरियस उपाय काय करू नका. बघा अहो, तुम्ही पोलिसांना बोलवा बरं आधी. तुम्ही जरा गप्पा बसाल का? हे चल, आपण पोलिसाला फोन लावायचं. नाही तुम्ही जावा, आम्ही इथं लाडूची काळजी घेतो. रानादन वहिनी आहेत की काळजी घ्यायला. तुला चल म्हटलं ना? तू चल म्हटलं ना? अहो थांबा हो. अरे चल की. ये फोन लावूया की. फोन लावूया ये. आता लळा लागला हो. बाळा बाळा हे जरा. बघ हा, इकडे माझ्याकडे बघायचं. काय नाही काय नाही, काही होत असं नाही. होतं, हा. अजिबात घाबरलं नाही. मी नाही इंजेक्शनला घाबरत, रानादा घाबरतो. काही काळजी करायचं कारण नाही, 1-2 दिवसात तो बरा होईल. पण त्याला पूर्ण विश्रांती मात्र मिळायला पाहिजे. हो. ये तुम्ही. आणि काही कमी जास्त वाटलं तर कळवा मला. चला. लाडू, आता तुला लगेच बरं वाटेल काय?